नमस्कार. या ठिकाणी आत्ता 2026ला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रभाग 41 मध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न अत्यंत दयनीय आहेत. त्याच्यामध्ये रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल आणि सुरक्षेचा विषय असेल, असे तिन्ही विषय आवासून उभे आहेत. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो पाण्याचा विषय आहे. कारण या भागामधल्या जवळजवळ 90% भागामध्ये पाणी नाही आहे आणि प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आहे. सोसायटीतल्या चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, नागरिक असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला मेंटेनन्स द्यावा लागतोय, तो जास्तीत जास्त होतोय. त्याचं कारण फक्त पाणी आहे. कारण आमच्या ज्या सोसायटी आमच्याकडनं पैसे घेते तो पैसा सगळा आमचा पाण्यावरती खर्च होतोय. मग आपण याच्यामध्ये काम करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 24/7 मध्ये जे पुणे शहरामध्ये काम होते त्याच्यातल्या मॅक्झिमम लाईन्स पूर्ण करणं असेल, त्या टाक्याची कामे पूर्ण करणे असेल, अशी कामं भारतीय जनता पार्टीनं केली. परंतु या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक त्याच्यामध्ये कमी पडले आणि ज्या ज्या ठिकाणी कामं अडलेली आहेत ती कामं खरं तर करून घ्यायला हवी होती. ती कामं झालेली नाही. ती कामं करून घेण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी या निवडणुकीमध्ये आम्ही स्वीकारतोय आणि तो विषय आम्ही मार्गी लावणार हा शब्द जनतेला आम्ही देतोय. त्याच्यानंतर याच्याबरोबर दुसरा विषय आम्ही हातामध्ये घेतोय. 24/7 मध्ये जरी लाईनची कामं झाली, टाकीची कामं झाली, तर त्याच्यामध्ये येणारं खडकवासला, वरसगाव आणि पानसद मधलं पाणी त्याला काही लिमिटेशन आहे. मग त्या धरणातलं जे पाणी पावसाळ्यामध्ये एक्सेस म्हणून वाहून जातं ते पाणी आपल्याला उपयोगात येईल का, याच्यासाठी आपण अनेक वर्ष प्रयत्नामध्ये होतो.